नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ऍडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, एमएसटी सीईटीचं पीसीएमचं ऍडमिट कार्ड हे रिलीज झालेलं आहे. खूप लवकर रिलीज केलंय, सगळ्यात चांगली गोष्ट आहे. यानंतर सगळ्यात महत्वाच्या टिप्स देतो, त्या नक्की फॉलो करा. ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर 2 पासपोर्ट साईज फोटो बरोबर घ्या. त्याच्यावर आपलं एक्झाम सेंटर दिलेलं आहे, शिफ्ट दिलेली आहे, गेट क्लोजर टाइम आणि रिपोर्टिंग टाइम हे दोन्ही दिलेले आहेत. तर रिपोर्टिंग टाइमच्या आधी 1 तास तुम्ही जर सेंटरवर पोहोचला तरी काही बिघडत नाही. कारण जेईई मेनच्या परीक्षेच्या वेळी साऊथमध्ये एक घटना जी घडली आहे, 30 मुलांची परीक्षा बुडलेली आहे. सीएमचा ताफा जाणार होता, त्यामुळे ट्रॅफिक जाम केलं वगैरे वगैरे काही घटना घडलेल्या आहेत. आपल्या बाबतीत असं कोणतंही घडू नये याची काळजी नक्की घ्या. सुदैवानं 8-9 दिवस आधी आपल्याला आपलं ऍडमिट कार्ड रिलीज झाल्यामुळं कुठं सेंटर आहे हे कळालेलं आहे. तिथं जाऊन आपण 1 तास पोहोचलो तर तिथेही आपण थोडं फॉर्म्युला रिवाईज वगैरे रिव्हिजन वगैरे तुम्हाला काय करायचं असेल तर करू शकता. ऍक्च्युली खरं करायचं नसतं, असं रिलॅक्स व्हायचं असतं, माइंड रिलॅक्स करायचं असतं, कम्फर्ट लेवलला माइंड आणायचं असतं. कसं असतं, एक्झाम सेंटरवर गेल्यावर आपल्याला नवीन ठिकाण असल्यामुळं कदाचित आपलं मन थोडंसं विचलित झालेलं असतं. ते जर लवकर जाऊन तुम्ही तिथे शांत बसलात तरी चालू शकतं, आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. त्यामुळं 1 तास रिपोर्टिंग टायमिंगच्या आधी तुम्ही पोचा. त्यानंतर नवीन कोणताही टॉपिक सध्या घेऊ नका जो कन्फ्युजिंग आहे. मागच्या वेळी जेईई मेनच्या परीक्षेला मी हीच टिप्स सांगितलेली होती. आणि जे टॉपिक तुमचे स्ट्रॉंग आहेत हे अजूनही स्ट्रॉंग करा. जे वीक आहेत त्याच्यावर आता कोणत्याही परिस्थितीत वेळ वाया घालवू नका. आणि जाताना ऍडमिट कार्डच्या प्रिंटआउट, त्यानंतर एक ओळखपत्र, त्याच्यावर त्यांनी लिस्ट दिलेली आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड. पण आधार कार्ड घेऊन गेला तर सगळ्यात चांगलं, सगळीकडेच ते चालतं. त्यामुळे आधार कार्ड तुम्ही घेऊन जावा. ड्रेस कोड असा काही दिलेला नाही, तरी पण आपलं एक्स्ट्रा काय आपण वेगळंच दिसणार नाही याची काळजी घ्या. विनाकारण आपण चिटिंग करतोय की काय असं चेकिंग करायला त्यांना भाग पाडू नका. किंवा चिटिंग आपल्याला तर करायचंच नाहीये, पण अशी कोणाला शंका येऊ नये म्हणून साधा ड्रेस, टी शर्ट वगैरे जो काही योग्य पेहराव असेल तो घालून जावा. आणि आता एक महत्वाची गोष्ट आहे, जेईई मेन्स संपलेली आहे, बोर्डाच्या परीक्षा कधी संपलेल्या आहेत. फक्त आता जेईई ऍडव्हान्स आहे आणि ही सीईटी आहे. बाकीच्या त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या परीक्षा आहेत त्या पण आहेतच. पण आपल्याला जे महाराष्ट्रातील मुलांना विशेषतः ज्याचं टेन्शन असतं सीईटीचं, कारण सीईटी थ्रू त्यांना गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळत असते. व्हिजेटीआय, सीओईपी, पुण्यातले पण टॉपचे जे अजूनही बाकीचे कॉलेजेस आहेत, पीआयसीटी, व्हीआयटी, कमिन्स, पीसीसीओई, इथं सीईटी थ्रू त्यांना जास्तीत जास्त जागा मिळत असतात. त्यामुळे एमएसटी सीईटी ही स्वर्ण संधी आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. त्याचा परिपूर्ण फायदा सर्वांनी घ्या. चांगल्या माइंडनं परीक्षा द्या. आहार हलका ठेवा, झोप पुरेशी घ्या आणि पाणी भरपूर प्या. कोणत्याही प्रकारे आता टेम्परेचर खूप वाढत आहे, अनेक शहरांमध्ये 40च्या वर टेम्परेचर तर गेलेलंच आहे. तरी पण कोणत्याही परिस्थितीत थंड पाणी, कोल्ड्रिंक्स बिलकुल घेऊ नका. येणाऱ्या परीक्षेला व्यवस्थित सामोरे जा. शांत चित्तानं एक्झाम द्या. आपण नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही 2 वर्ष खूप मेहनत घेतलेली आहे, त्यामुळं चिंता करू नका. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.